तुम्ही तिच्या अगदी जवळ बसला आहात, हार्टबीट्स वाढलेत आणि तुम्हाला मनापासून वाटतंय की तिचा हात हातात घ्यावा किंवा तिला जवळ घ्यावं, पण नेमकं काय बोलायचं हेच सुचत नाहीये ना. आज मी तुम्हाला एक असा सायलेंट मंत्र सांगणार आहे ज्यानंतर तुम्हाला काही विचारायची गरजच पडणार नाही. ती स्वतःहून तुमच्या जवळ येईल. नमस्कार, कशी चाललीये तुमची लाईफ? मला माहितीये तुम्ही या व्हिडिओवर का आला आहात. तुमच्या आयुष्यात ती खास व्यक्ती आहे जिच्याबद्दल तुम्हाला खूप ओढ वाटते. तुम्ही तिच्या सोबत वेळ घालवता, गप्पा मारता, पण जेव्हा विषय क्लोजनेसचा येतो तेव्हा तुमची गाडी अडकते. तुम्हाला वाटतं की तिला जवळ घ्यावं, तिचा हात हातात धरावा, पण मनात भीती असते. ती काय विचार करेल? तिला राग तर येणार नाही ना? किंवा आपलं नातं खराब तर होणार नाही ना? खरं सांगू का, ही भीती वाटणं अगदी स्वाभाविक आहे, कारण तुम्हाला तिची काळजी आहे. पण रिलेशनशिप सायकोलॉजी असं सांगते की जवळीक साधण्यासाठी शब्दापेक्षा वातावरण आणि फिलिंग जास्त महत्त्वाचं असतं. आज मी तुम्हाला अशा 8 अत्यंत प्रभावी गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही केल्या तर तुम्हाला तिला विचारायची गरजच पडणार नाही. ती स्वतःहून तुमच्या प्रेमात पडेल आणि तिला तुमच्या सहवासात खूप सुरक्षित वाटेल. पण पुढे जाण्याआधी मला एक सांगा, तुमच्यासोबत असं कधी झालंय का की तुम्ही खूप प्रयत्न केलेत पण समोरून काहीच प्रतिसाद मिळाला नाही? कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण आपण आज यावरच उपाय शोधणार आहोत. तुमच्या मनातले विचार माझ्याशी शेअर करायला घाबरू नका. आपण इथे एकमेकांना समजून घेण्यासाठीच आहोत. बघा, बहुतेक मुलं काय चूक करतात माहितीये? ते थेट रिझल्टवर फोकस करतात. त्यांना वाटतं की जवळीक म्हणजे फक्त फिजिकल होणं, पण मुलींसाठी जवळीक म्हणजे आधी मेंटल आणि इमोशनल कनेक्शन असतं. जर तुम्ही तिला इमोशनली जिंकलं नाही तर तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी ती तुमच्यापासून लांबत जाईल. काय तुम्हाला कधी असं वाटलंय का की तुम्ही खूप काही बोलायचा प्रयत्न करताय पण तिला त्यात रस नाहीये? मी बऱ्याचदा पाहिलंय की मुलं खूप घाई करतात. त्यांना वाटतं की आज डेटवर गेलोय तर आजच सगळं झालं पाहिजे. पण मित्रांनो, आकर्षण हे एखाद्या स्विच सारखं नसतं की चालू केलं आणि झालं. ते हळूहळू फुलत जाणारं फूल आहे. जेव्हा तुम्ही घाई करता तेव्हा समोरच्या स्त्रीला असुरक्षित वाटू शकतं. तिला वाटतं की तुम्हाला फक्त तिच्या शरीरात रस आहे, तिच्या मनामध्ये नाही, आणि इथूनच नात्यात दुरावा येतो. तुमची घाई तिला तुमच्यापासून कायमचं लांब करू शकते, हे लक्षात घ्या. मला सांगा, तुम्ही कधी तिच्या आवडीनिवडीचा विचार केलाय की तिला नक्की काय हवंय? अनेकदा आपण आपल्याच धुंदीत असतो आणि समोरच्या व्यक्तीचे सिग्नल्स वाचायला विसरतो. जर तिने हात मागे घेतला किंवा ती लांब सरकली तर याचा अर्थ तिच्या कम्फर्ट झोन अजून तयार झालेला नाही, आणि हाच सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. आपल्याला वाटतं आपण रोमॅन्टिक होतोय पण तिला ते इन्व्हेजिव्ह वाटत असतं. पण काळजी करू नका, यावर तोडगा आहे आणि तो खूप सोपा आहे. तुम्ही कधी विचार केलाय का की मुलींना नक्की कोणत्या प्रकारच्या मुलांसोबत सुरक्षित वाटतं? कारण पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे की कसं एका छोट्याशा गिफ्टने आणि काही सायकोलॉजिकल ट्रिक्सने तुम्ही तिचं हृदय कायमचं जिंकू शकता. आता आपण स्ट्रगल बद्दल बोलूया. रिलेशनशिप मध्ये असताना एक फेज अशी येते जिथे तुम्हाला वाटतं की सगळं काही ठीक चाललंय पण तरीही काहीतरी कमी आहे. तुम्ही तासनतास फोनवर बोलता, चॅटिंग करता, पण प्रत्यक्ष भेटल्यावर एक प्रकारचा शांतपणा असतो. हा शांतपणा कधी कधी खूप भीतीदायक वाटू शकतो. तुम्हाला वाटतं की आता मी काहीतरी बोललं पाहिजे, पण काय, हा जो ऑकवर्ड सायलन्स असतो ना, तोच मुलांच्या आत्मविश्वासाची वाट लावतो. तुम्ही विचार करता की तिला विचारावं का, मे आय किस यू किंवा कॅन आय होल्ड युअर हँड, पण हे ऐकायला खूप फॉर्मल वाटतं, बरोबर ना? जणू काही तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये मीटिंगमध्ये आहात. रिलेशनशिपमध्ये थोडी उत्स्फूर्तता असायलाच हवी, पण ही उत्स्फूर्तता येते कुठून? ती येते कम्फर्ट मधून. जेव्हा तिला वाटतं की तुम्ही तिला जज करणार नाही तेव्हा ती स्वतःहून तुमच्या जवळ येते. मी असं पाहिलंय की मुलं स्वतःला खूप पुश करतात. ते टीव्ही किंवा मूवीज मध्ये बघतात की हिरोने असं केलं तसं केलं आणि तेच रिअल लाईफ मध्ये ट्राय करायला जातात. पण लक्षात ठेवा, तुमची स्टोरी वेगळी आहे. जर तुम्ही नर्वस असाल तर ती नर्वसनेस तिच्यापर्यंत पोहोचते
आणि जेव्हा दोघंही नर्वस असतात तेव्हा जवळीक साधणं अशक्य होतं. तुम्हाला वाटतं का की तुमची नर्वसनेस ती ओळखू शकते? हो, नक्कीच ओळखते. तुमच्या बाबतीत असं कधी घडलंय का की तुम्ही खूप जवळ आहात, वातावरण रोमॅन्टिक आहे, पण तुम्ही फक्त मोबाईल बघत बसलात कारण तुम्हाला काय करायचं हेच समजत नव्हतं? हे खूप कॉमन आहे, पण या स्ट्रगलमधून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला फक्त एक पाऊल मागे घेऊन परिस्थितीकडे एका वेगळ्या नजरेने बघावं लागेल. आपण आता त्या 8 पायऱ्या बघणार आहोत ज्या तुमचा हा स्ट्रगल कायमचा संपवतील. चला तर मग आता सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. सोल्युशन. जवळीक साधण्यासाठी तुम्हाला या 8 स्टेप फॉलो करायच्या आहेत. पहिली स्टेप ऑब्झर्वेशन. आधी बघा ती कोणत्या मूडमध्ये आहे. जर ती तणावात असेल किंवा कामाच्या काळजीत असेल तर जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका. आधी तिला रिलॅक्स करा. तिचा मूड ओळखून पाऊल टाकणं ही एक कला आहे. दुसरी स्टेप सायलेंट कम्युनिकेशन. शब्दांशिवाय बोलायला शिका. तिच्या डोळ्यात डोळे घालून बघा आणि एक छान स्मित हास्य द्या. जर ती पण लगेच प्रतिसाद देत असेल तर समजा हिरवा कंदील मिळालाय. आय कॉन्टॅक्टमध्ये खूप मोठी ताकद असते. तुम्ही तिचा वापर करता का? तिसरी स्टेप द जेंटल टच. एकदम जवळ जाण्यापेक्षा तिच्या हाताला किंवा खांद्याला हलकासा स्पर्श करा. समजा तुम्ही रस्ता क्रॉस करत आहात तर तिचा हात धरा. हा स्पर्श नॉन सेक्शुअल असावा, ज्यातून तिला सुरक्षित वाटेल. तुमची टच करण्याची पद्धतच तिला सांगते की तुमचे हेतू काय आहेत. चौथी स्टेप तिला स्पेशल फील करून द्या. ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे. मुलींना ते पुरुष आवडतात जे त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतात. जसं की तिला एखादी गोष्ट आवडली असेल तर ती तिला न सांगता आणून देणं. हे करताना तुम्हाला खूप मोठे पैसे खर्च करण्याची गरज नाही. इथेच मी तुम्हाला एक प्रो टिप देणार आहे. बऱ्याचदा आपल्याला समजत नाही की तिला काय गिफ्ट द्यावं. मी अलीकडेच काही सुंदर लेडीज कुर्ती पाहिल्या. खरं सांगू का, मुलींना कुर्ती खूप आवडतात कारण त्या कम्फर्टेबल असतात आणि त्यात त्या खूप सुंदर दिसतात. मला एक कुर्ती खूपच आवडली जिचा रंग आणि कापड इतकं छान आहे की कोणतीही मुलगी ती घालून खुश होईल. जर तुम्ही तिला असं काही सरप्राईज दिलं तर तिला वाटेल की तुम्हाला तिच्या स्टाईलची आणि आवडीची जाणीव आहे. तुम्ही तिच्यासाठी काहीतरी विचार करून निवडले हे तिला जास्त भावतं. मी त्या कुर्तीची लिंक खाली डिस्क्रिप्शन आणि पहिल्या कमेंटमध्ये दिली आहे. तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. मी हे तुम्हाला यासाठी सांगतेय कारण जेव्हा एखादी स्त्री तुमच्याकडून असं काही घेते तेव्हा तिला तुमच्याबद्दल एक वेगळाच आदर वाटू लागतो. ती जेव्हा ती ही कुर्ती घालेल तेव्हा तिला तुमची आठवण येईल. हाच तर खरा मार्ग आहे तिच्या मनापर्यंत पोहोचण्याचा. काय वाटतं तुम्हाला? ही आयडिया वर्क होईल ना? नक्की ट्राय करून बघा. पाचवी स्टेप इमोशनल व्हॅलरेबिलिटी. स्वतःबद्दल काहीतरी रिअल शेअर करा. जेव्हा तुम्ही तुमच्या मनातल्या भीती किंवा स्वप्नांबद्दल तिच्याशी बोलता तेव्हा तिला वाटतं की तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवता आणि विश्वासातूनच जवळीक वाढते. तुम्ही कधी तिच्या समोर तुमचं मन मोकळं केलंय का? सहावी स्टेप ऍक्टिव्ह लिसनिंग. तिचं बोलणं मनापासून ऐका. जेव्हा ती बोलते तेव्हा फक्त ऐकण्यासाठी नका ऐकू तर समजून घेण्यासाठी ऐका. तिने गेल्या आठवड्यात सांगितलेली एखादी छोटी गोष्ट जर तुम्ही आज बोलताना काढली तर ती थक्क होईल. तिला वाटेल हा माणूस माझं किती लक्षपूर्वक ऐकतो. हे आकर्षण वाढवण्याचं मोठं गुपित आहे. सातवी स्टेप माइंडफुल प्रेझेन्स. तिच्या सोबत असताना पूर्णपणे तिथेच राहा. मोबाईल बाजूला ठेवा. जगाचा विसर पडू द्या. जेव्हा तिला वाटतं की या क्षणी तुम्ही फक्त तिच्यासाठीच आहात तेव्हा ती स्वतःहून तुमच्याशी कनेक्ट व्हायला लागते. काय तुम्ही डेटवर असताना फोन खिशात ठेवायलाच हवा. आठवी स्टेप परमिशन विचारा, पण स्टाईल मध्ये. जर तुम्हाला अजूनही खात्री नसेल तर सरळ विचारा, मला तुला जवळ घ्यावंसं वाटतंय, चालेल का? किंवा तुझा हात खूप छान आहे, मी धरू शकतो का? यात काहीच चुकीचं नाही. उलट तिला वाटेल की तुम्ही तिची रिस्पेक्ट करता. एका जेंटलमॅनची हीच तर ओळख असते. जेव्हा तुम्ही या 8 स्टेप फॉलो कराल तेव्हा तुम्हाला रिझल्ट स्वतःहून दिसतील. ती तुमच्याशी अजून मोकळेपणाने बोलेल. तिला तुमच्या सोबत सुरक्षित वाटेल, जो कोणत्याही रिलेशनशिपचा पाया असतो. जेव्हा एखादी मुलगी तुमच्या सहवासात रिलॅक्स असते तेव्हा जवळीक आपोआपच निर्माण होते. तुम्हाला वेगळा प्रयत्न करण्याची गरजच भासणार नाही. तुम्ही नोटीस कराल की आता ती स्वतःहून तुमचा हात धरेल किंवा तुमच्या खांद्यावर डोकं ठेवेल, कारण तुम्ही तिला तो स्पेस दिला आहे. तुम्ही तिला फोर्स केलं नाही तर तिला प्रेमाने जिंकलंय.
आणि जेव्हा तुम्ही तिला ही सुंदर कुर्ती गिफ्ट कराल, ज्याची लिंक खाली आहे, तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचं हसू बघण्यासारखं असेल. ते हसूच तुमचं सर्वात मोठं यश असेल. ती कुर्ती घातल्यावर ती किती सुंदर दिसते हे सांगायला विसरू नका. विश्वास ठेवा, स्त्रीला जवळीक तेव्हाच हवी असते जेव्हा तिला खात्री पटते की हा माणूस मला समजून घेतोय. तुम्ही फक्त तिचे प्रियकर नाही तर तिचे सर्वात चांगले मित्र बना. मग बघा तुमचं नातं किती घट्ट होतंय ते. जवळीक ही फक्त शरीराची नसते, ती दोन आत्म्यांची असते आणि एकदा का ती झाली की रिजेक्शनची भीती कायमची निघून जाते. तर मित्रांनो, जवळीक साधणं ही काही रॉकेट सायन्स नाहीये. ते फक्त प्रेम, आदर आणि थोड्याशा पेशन्सचा खेळ आहे. घाई करू नका, तिला समजून घ्या आणि तिला स्पेशल फील करून द्या. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? या 8 पॉइंट्स पैकी तुम्हाला कोणता पॉइंट सर्वात जास्त आवडला? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि हो, मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये ज्या कुर्तीची लिंक दिली आहे ती एकदा नक्की चेक करा. तुमच्या पार्टनरसाठी ते एक बेस्ट सरप्राईज ठरू शकतं आणि यामुळे तुमच्यातली जवळीक नक्कीच वाढेल. तिची आवड जपण्यातच तुमचं मोठेपण आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या त्या मित्रांना शेअर करा ज्यांना याची खरंच गरज आहे. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी असेच नवनवीन आणि हेल्पफुल व्हिडिओज घेऊन येत राहणार आहे. तुमच्या आयुष्यातल्या समस्या आपण मिळून सोडवूया. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आपल्या माणसांवर प्रेम करत राहा. तोपर्यंत धन्यवाद.